नमस्कार मित्रांनो, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, शासनाने एक सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे की आता आईचे नाव सर्वच कागदपत्रांवरती नोंदवलं जाणार आहे। परंतु आईच्या नावाची नोंद कोणत्या मुलांना किंवा कधीपासून हा शासन निर्णय लागू होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, शासन निर्णय आपण समजून घेऊया। तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सर्वात महत्त्वाचा एक निर्णय झालेला आहे। 11 मार्च 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे। यामध्ये शासकीय दस्तऐवजावरती आईचे नाव बंधनकारक असण्याबाबत निर्णय झालेला आहे। आता नेमक्या कोणत्या मुलांच्या कागदपत्रांवरती आईचं नाव बंधनकारक असणार आहे, तर याविषयी मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेताना असं म्हटलं आहे की शासकीय दस्तऐवजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न करता उमेदवाराचे नाव, आईचे नाव व वडिलांचे नाव व त्यानंतर आडनाव अशा स्वरूपामध्ये नोंदवण्याबाबत बंधनकारक असण्याबाबत मंत्रिमंडळामध्ये निर्णय झालेला आहे। तर 1 मे 2024 किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या बालकांच्या नावाच्या नोंद, बालकाचे नाव, आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव, त्यानंतर आडनाव अशा स्वरूपामध्ये शैक्षणिक कागदपत्र, महसूल दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक तसेच परीक्षा संदर्भात जे काही अर्ज आणि त्याचे नमुने जे असतात अशा विविध शासकीय दस्तऐवजांवरती आईच्या नावाचं नोंदणी करणं बंधनकारक करण्याबाबत मान्यता मिळालेली आहे। आता विवाहित स्त्रियांबद्दल काय म्हटलेलं आहे, तर विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव, तिच्या पतीचे नाव आणि त्यानंतर आडनाव अशा स्वरूपामध्ये तिचे नाव जसं पूर्वी होतं त्याच पद्धतीने त्यांची नावाची नोंद केली जाणार आहे। तसेच स्त्रीला विवाहित पूर्व म्हणजे लग्नाच्या अगोदर तिच्या नावावरती जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेवरती तिचं नाव हे जुनंच असणार आहे आणि तिला त्याचा बेनिफिट मिळणार आहे, त्याचा तिला हक्क मिळणार आहे। फक्त 1 मे 2024 नंतर जी मुलं जन्माला येणार आहेत त्या मुलांच्या सर्व कागदपत्रांवरती, शैक्षणिक असो किंवा महसूल रिलेटेड असो, सर्वच कागदपत्रांवरती पहिले त्यांचं स्वतःचं नाव, नंतर आईचं नाव, नंतर वडिलांचं नाव, नंतर आडनाव या स्वरूपामध्ये नाव नोंदवलं जाणार। या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने शासकीय दस्तऐवजावरती आईचे नाव बंधनकारक असावे याबाबत जो शासन निर्णय पारित झाला होता, या शासन निर्णयाची माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही माहिती पाठवण्यास, शेअर करण्यास सहकार्य करा। नवीन व्हिडिओसाठी जय हिंद, जय महाराष्ट्र।